कोण आहे? मामी मामी. एक वडापाव आणि 2 चहा. तर हॅलो नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं वेलकम आपल्या नव्या करा व्लॉगमध्ये. सकाळची सुरुवात झाली राधानगरीच्या वडापावने. माझ्यासोबत आहेत हे दोघे आपले कालचे स्टुडंट्स. सो बघूया आजच्या व्लॉगमध्ये काय काय बघायला. चहा घ्या चहा घ्या. ओके, काल काय झालेलं असतं? असाच होतास. तर मित्रांनो, आज काय विशेष असं तुम्हाला बघायला मिळणार नाही, पण जे परवाचं राहिलेलं गॅदरिंग आहे ते तुम्हाला आता इथून पुढे बघायला मिळणार आहे. सो ही कॉफी घेऊया आणि गॅदरिंग तुम्ही बघा. पुढे लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. हा ब्लॉग छोटा आहे तर पण बघा, जरा मजा घ्या. आता जरा ॲक्टिव्हिटीज कमी आहेत थोडे दिवस, त्यामुळे छोटे छोटे ब्लॉग्स बघायला मिळतील. तर पण पूर्ण बघायचं. शेअर लाईक सगळं सबस्क्राईब आणि मेन म्हणजे कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा जरा कसं काय वाटतं. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की. या जसवंत सिंहापेक्षा आमचा दर्जा कमी आहे. मराठ्यांना कितीतरी वेळा पाठ दाखवून पाळलेला मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये जे आहेत आणि गीत राधाई या सुप्रसिद्ध मराठी कार्यक्रमाचे लेखक आणि दिग्दर्शक आणि आजच्या या आपल्या शाळा मराठी संस्कृती मराठी या कार्यक्रमाचं ज्यांनी संपूर्ण दिग्दर्शन केलेलं आहे, नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे, ते गीत राधाईचे प्रमुख मयुरेश शिंदे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जे शाळा व्यवस्थापन कमिटी ज्यांनी या सगळ्याला पाठिंबा दिलाय, शाळा व्यवस्थापन कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. इथं आलेल्या मान्यवरांचं सुद्धा खूप खूप स्वागत आणि आभार. तुम्ही वेळात होऊ देत. आणि जे ढोलकी वादक होते ज्यांचा दुसरा कार्यक्रम असल्यामुळे ते गेलेत. इथं मेन होता तो यांना शिकवणं खरंच अवघड गोष्ट आहे. खरंच या सगळ्या शिक्षक वृंदासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मुळात असा काहीतरी कार्यक्रम आपल्या गावात व्हावा ही कल्पना माने सरांच्या डोक्यात आली. त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की असं असं आपल्याला करायचं, होऊ शकतं का. मी म्हटलं सर, मी असं लहान मुलांचं कधी बसवलं नाहीये, पण मुलं त्या ताकदीचे असतील तर आपण नक्की प्रयत्न करू.
आणि जेव्हा आमची मीटिंग झाली, माने सरांनी काही मुलींना समूहगीतासाठी बोलवलं, त्यांनी चांगलं गाणं म्हटलं आणि देन हे सगळं ठरलं की असं करायचं आहे. ह्या गावची मुलं खरंच खूप टॅलेंटेड आहेत, खरंच खूप हुशार आहेत. त्या सगळ्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एकदा या कार्यक्रमासाठी, या मुलांसाठी, तुमच्यासाठी आणि या शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नाही आवाज येत नाही. एक मिनिट फक्त पुरुषां मी वाजवणार की माझं आहे की लक्ष. फक्त महिलांनी टाळ्या वाजव. लाडकी बहीण आहे ती. नाही, आता सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. नाही, हे का सांगतोय असंच आमचा गीत राधाईचा कार्यक्रम चालू होता आणि अशी एक प्रेक्षकांच्या मधून एक चिठ्ठी आली. चिठ्ठीमध्ये होतं साहिल पाटील. असं काढत स्टेज पर्यंत आलं, हितपर्यंत आला आणि इथनं आवाज आला, ओ बसा खाली, मी चिठ्ठी पाठवलेली. कुठे हित जायचं का बाहेर यायचं बघायचं होतं जरा. सगळे इथंच आहेत ना? तो नव्हे तिकडचाच आहे, हितला कोण नव्हे. चला मित्रांनो, कार्यक्रम संपलेला आहे. बाकीचं फुटेज तुम्ही बघितच असाल. तर वाजले आय थिंक 11 वगैरे वाजले आणि अशा पद्धतीने हा ब्लॉगसुद्धा संपवतोय. चला, सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. आता तुम्हाला वेगवेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे. आणि हा जो काय धावपळ असेल, कमी असेल, काय असेल, तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका. चला, बाय बाय. घाबरू नका, मीच आहे. वेगळं दिसतं. चला, बाय बाय. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी जरा धावपळ झाल्यामुळे जरासं काय म्हणतात त्याला, हेअर स्पा वगैरे जरा. सो बघू म्हणजे चांगलंच होणार आहे. उद्या बघाच तुम्ही काय होतं आहे. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका लगेच, फटाफट हां, सपोर्ट.